नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत सोया किमा रेसिपी। एकदम सोपी आणि चवीला टेस्टी लागणारी रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून बघा। इथे आपण 1.5 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत, छोट्या साईजचे। नंतर अर्धी वाटी काजू घ्यायचे। हे दोन्ही एका टोपात घेऊन इथे मी 2 ग्लास पाणी किंवा 1 तांब्याभर पाणी ओतत आहे। हे चांगलं शिजवायचं 10 मिनिटं मीडियम गॅसवरती। हे शिजलं की यामधून हे गाळून घ्यायचं गाळणीमध्ये। तुम्ही पाहू शकता मी इथे आता गाळत आहे। आणि यामधले काजू सेपरेट काढून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता काजू चांगले शिजलेले आहेत एकदम। आता हे सोया चंक्स घट्ट पिळून घ्यायचे। यामधले जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला लावून त्याचा खिमा करायचा। काजू मी सोलून घेतलेले आहेत। आता इथे 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो तो बारीक चिरून घ्यायचा। फोडणीसाठी 2 चमचे तेल तापलं की कढीपत्त्याची पाने टाकायची। चिरून घेतलेला टोमॅटो, कांदा टाकायचा। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट चांगली भाजायची, म्हणजे काय होतं की त्याचा जो वास असतो तो निघून जातो। इथे मी टोमॅटो शिजण्यासाठी 1.5 चमचा मीठ टाकत आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल। आपला खिमा झालेला आहे, मिक्सरमधून बाहेर काढलेला आहे। इथे टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे। आता अर्धा चमचा हळद घालायची। 1 ते 1.5 चमचा आपला घरगुती मसाला, मालवणी मसाला। अर्धी वाटी पाणी घालत आहे। हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आणि जो आपण खिमा केला होता तो घालून टाकायचा आणि सोललेले काजूवर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला ही रेसिपी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता, म्हणजे जशी पावभाजी होते तसं होईल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।